अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी विरोधात गुन्हा दाखल झालाय। एका महिलेच्या तक्रारीनंतर कलम 354 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोसायटीमध्ये पार्किंगवरून नवाज आणि महिलेमध्ये वाद झाला आणि नवाजनं महिलेला अपशब्द वापरल्याची महिलेनं पोलिसांमध्ये तक्रार केली आहे आणि त्या आधारे वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अश्विनी पांडे सध्या आपल्या बरोबर आहेत। अश्विनी, काय माहिती मिळते नवाजुद्दीन बाबत? गुन्हा दाखल झाला त्याच्या विरोधात? त्याच्या विरोधात काल गुन्हा दाखल झाला होता आणि आज नवाजुद्दीन स्वतःहून पोलीस स्टेशन आले आहेत आणि स्टेटमेंट त्यांच्या आता दाखलची सुरुवात झाली आहे। नवाजुद्दीन आणि त्यांचे जे वकील आहेत रिजवान सिद्दीकी हे दोघेही आले आहेत आणि कंप्लेनेंट जे आहेत ते कंप्लेनेंट पण पोलीस स्टेशनमध्ये आहेत आणि त्यांच्या पण स्टेटमेंट आता चालू झाला आहे। कारण नवाजुद्दीनची जी पत्नी आहे त्यांना पण जे कंप्लेनेंट आहेत आणि त्यांचे जो पेरेंट्स आहेत त्यांच्यावर त्यांनी पण पोलीस स्टेशनच्या कंप्लेंट केली आहे। अजून दोघेही पक्षांच्या स्टेटमेंट चालू आहेत। थोड्या वेळात नवाजुद्दीन परत पोलीस स्टेशनच्या बाहेर येणार आहेत आणि मीडियाशी संवाद साधणार आहेत। 354 जी धारा त्यांच्यावर लागली आहेत कदाचित पोलीस त्यांना अटक पण करू शकते आणि कोर्टात प्रोड्यूस करून त्यांना बेल पण मिळेल। धन्यवाद अश्विनी, दिलेल्या माहितीबद्दल। अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू। अश्विनी पांडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर महिलेला अपशब्द वापरल्याची या महिलेने तक्रार केली अभिनेता नवाजुद्दीन विरोधात आणि वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये त्याबाबत गुन्हा दाखल झालाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।